एक नंबर. साधा काम नाही बाबा पाण्याचा. तर नमस्कार मंडळी, स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या महाराष्ट्राचा तुमचा वैभव घेऊन आला एक नवीन व्हिडिओ. माझ्या मागे आहे स्वप्नाली बसले. आता आम्ही निघालो आहे मुरुडवरून, ताईकडून निघालो आहे. आता आपण आपल्या गावाला जायला निघालो आहे. तर संध्याकाळी तिकडे काय बघायला मिळेल काय नाही ते आपण या व्हिडिओमध्ये कळेल. टायटल पण ठेवला असेल त्याप्रमाणेच होईल. आता आपण डायरेक्ट जाऊया घरी. आणि इकडे अशी मस्त अशी नदी वाहते, म्हणजे समोर शिग्रा आहे, मुरुड शिग्रा. तिथून आता आम्ही डायरेक्ट आमच्या गावाला रोहाला चाललो आहे. आणि तिथून मग उद्या पुढचे प्लॅन मी सांगेनच. आता जाऊया, ऊन पडला आहे आणि आता सकाळच्या वाजले जवळजवळ 11:30. जायच्या आधी मी तुम्हाला इथली नदी दाखवतो. काय भारी नदी आहे. फायनली आम्ही इथे उतरलो आहे. आणि अजून एक टुरिस्ट प्लेस आहे आमच्या मुरुडचा, तो म्हणजे हा. आता आपण इथे नाही जात आहोत. आता डायरेक्ट पुन्हा कधीतरी आपण कोकण टूर करू ना, तेव्हा इथे पण आहे. तर त्याची काय हिस्ट्री असेल किंवा काही असेल ते पुढे सांगूच. आता घरी जाऊया. ऊन वाढलं आणि खड्डे खूप जास्त आहेत ह्या रोडला. पुढून आय गेस चांगला होणार आहे. तर मग आपण जाऊया. तर फायनली आलो आहे मी आता घरी, म्हणजे माझ्या गावाला आलो आहे पुन्हा. खूप वेळ लागला यायला, कारण रस्ता खराब होता आणि ऊन पण जास्त होता. आता ऊन अपोजिट साईडला आहे आणि संध्याकाळचे म्हणजे जवळजवळ 2:30 वाजले दुपारचे. आणि मी आता चाललो आहे खाली विहिरीवर पोहायचं आहे. पण मी काही पोहणार नाही आहे, पोहणार बाकीचे सगळे आहेत, कारण माझी सर्जरी झाली. मी आता एवढ्या लवकर पाण्यात नाही उतरू शकत. तर मग आज तुम्हाला मी कोकणातल्या विहिरीवर पोहण्याची मजा दाखवणार आहे. तर आय होप तुम्हाला नक्की आवडेल. आणि आपण आजचा व्हिडिओ इथून चालू करतोय. स्टार्टिंग झाली तिकडून. चला चालू करूया. एक नंबर. साधा काम नाही बाबा पाण्याचा. आम्ही दोघांना सोबत जातो घरी जा. उलटा फिरला. याला काय बोलतात? स्कॉच. साला माशासारखं पावताय ना. आगे गावाच्या पोरांनी ह्याने शिकवलं. अरे ये वर ये. घे मार.
असं काय तर 2-5 मिनिट तर फायनली आता झालंय पोहून सगळ्यांचं. मी पोहलो नाहीये आणि सगळ्यांनाच मी शूट करू शकत नाही म्हणून अर्ध्या लोकांना शूट केलंय. आता मी जातोय स्मशानाकडे. स्वप्नाली माझा फोन घेऊन गेले नेटवर्कसाठी. ओहो सावदेव नमस्कार. तर चला जाऊया. पोरीकडे खाली खेळतात क्रिकेट आणि मी आता थोडा नेटवर्कवर जातो आणि काय अपडेट असतील त्या पण घेतो. कारण माझा एक प्रोजेक्ट पेंडिंग आहे मुंबईला आहे, वर्सोलीला. तो मला 12 तारखेला कंप्लीट करायचा म्हणून मला लवकरात लवकर मुंबईमध्ये पोचावं लागेल. सो चला जाऊया आता तिकडे खाली. ह्यांची पॅन्ट फेमस नाही, तांबडीवाल्या बाबांची पण फेमसच. जाता येताना पण ये. चला आता तुम्हाला जे सगळं दाखवलं ते चक्रीवादळामुळे प्रॉब्लेम झाला आहे आणि सगळे छप्पर वगैरे उडालेत. हा एकच सोर्स होता नेटवर्कचा. बाकी गावामध्ये कुठेच नेटवर्क नाही आहे. आपल्या वरच्या घरावर म्हणजे घरावर थोडं रेंज आहे एक काडी, पण त्यात इंटरनेट नाही चालत. त्यामुळे सगळ्यांना खालीच यावं लागतं. म्हणून स्वप्नाली पण खाली आलेली कारण तिचा एक लेक्चर अटेंड करायचा होता. पण आता इथे बसायला पण काहीच नाही आहे आणि लेक्चर पण कॅन्सल झालं. त्यामुळे आम्ही आता सगळे घरी चाललो आहे. ते आता गेलेत पुढे. तुम्हाला आमच्या इकडची विहीर दाखवली. ती विहीर मी आधी पण एक्सप्लोअर केली होती, म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवली होती. तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर चेक करू शकता माझ्या कोकणातले व्हिडिओ. आणि इकडे बघाल तर भात कापणी वगैरे आता झालेली आहे, झोडणी चालू आहे. त्याचे व्हिडिओ मी केले तर केलीन, नाहीतर मग माहीत नाही का मला. कारण आज 3रा दिवस आहे माझा कोकणात आणि माझी धावपळ चालू आहे. कारण जॉबला लागायच्या आधी मला सगळ्यांना भेटून यायचं आहे, कारण नंतर याला जमणार नाही बरोबर. आणि थंडी एवढी पडते गावाला की मजा येते. म्हणजे जुने दिवस आठवतात. जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे की मी माझं 10वीपर्यंत शिक्षण गावालाच झालं आहे. नंतर मग मी मुंबईला गेलो आहे. तर बस हाच शॉर्ट अँड सिम्पल व्लॉग होता. आय होप तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तुमची प्रतिक्रिया काय मोलाची आहे माझ्यासाठी. तर चला बस हा छोटा व्लॉग होता. आता छोटे छोटे येतील कारण मी डेली व्लॉग करतो आहे सध्या हे 7 दिवस तरी, राईट. उद्या जाणार आहे मी माझ्या मामाच्या गावाला. तो पण व्हिडिओ लवकर आहे. मामाचं घर दाखवतो. बाय.